कसं मेकअप केलंय काय. हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. भोगी झाली, संक्रांत झाली, किंक्रांत झाली, आता आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि आता मला रेडी व्हायचं आहे. बाकी जेवण वगैरे सगळं झालं आहे. 3 वाजलेत, 3:30 वाजता जायचं आहे, फक्त अर्धा तास आहे. सौ पण झोपली होती, तिला आईकडे सोडले कारण ती काही कोणाकडं राहत नाही आणि सगळे दिसले ना तर ती मलाही सोडत नाही. त्याच्यामुळे माझी फारच बेजारी होती. त्याच्यामुळे आईला म्हणलं आता आजचे दिवस सांभाळ. त्याच्यामुळे ती आत्ताच गेली आईकडं आणि आता मी आवरायला सुरू करते. सगळ्यात आधी साडी आमूच्या लग्नातली घालणार आहे मी. जाते चला, मी साडी घालूनच तुमच्याशी. ही साडी आहे आमूच्या लग्नातली आणि मी त्याच्यानंतर तिचे लग्न झाल्यानंतर मी आजच घालते हळदी कुंकाला. आणि खूप छान, खूप इतकं सुंदर आणि सॉफ्ट सूत आहे हिचं आणि घालायला पण इतकी ती छान आणि बसते पण एकदम चोपून. खूप छान दिसत होती ही साडी. लाईट नव्हती त्याच्यामुळं काहीही शूट झालं नाही की कसं मेकअप केलं, बट छान दिसायला. चला, थोडेसे हेअर केले कारण लाईट जास्त नव्हती. न्यूट्रल जेवढं काही क्रिम्पिंग झालं माझ्याकडून तेवढंच केलं आहे मी, बट इट्स नाईस. नंतर गेलो हळदी कुंकाच्या ठिकाणी आणि सगळ्या इतक्या छान छान तयार होऊन आल्या होत्या ना. म्हणजे आमच्या इथं ना मेकअप आर्टिस्ट आहेत आणि त्या सगळं सामान आणतात घरीच आणि आम्ही त्यांच्यापाशी जाऊन तयार होत असतो दरवर्षी. आणि ह्या वर्षी असं झालं की त्या बाहेर गेल्या होत्या फिरायला, त्याच्यामुळे सगळ्यांना आपलं आपलंच तयार व्हायचं होतं. म्हणून असं झालं की आता कसं होणार आहे काय. पण सगळ्या इतक्या सुंदर दिसत होत्या. आणि सानू, मी आधी पुढं गेले होते आणि तिनं शाळेतून येऊन जेवण वगैरे करून तिची तयार होऊन आली होती. पण तिनं केसांना सुद्धा हेअर क्रिम्पलिंग केली होती आणि ती पण एवढी छान दिसत होती. तिनं आय लायनर लावलं होतं तिच्या ड्रेसच्या कलरचं, खूप सुंदर दिसत होतं माझं पिल्लू. आणि सगळे परत फोटो काढण्यात बिझी झाले. आणि पहिल्यांदा ना बायका जास्त येतच नव्हत्या, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की म्हणजे 1-2 ठिकाणी सुतक होतं, जे काही मोठ्या भावकी आहेत. मग आम्हाला वाटलं थोडे कमीच येणार का की ह्या वर्षी. पण पुन्हा जे सुरू झाल्या सगळ्या आणि पहिल्यांदा थोड्याशा बायका कमी होत्या, त्याच्यामुळे आम्हाला फोटो काढायला खूप वेळ भेटला होता. त्याच्यामुळे ह्या वर्षी एवढे फोटो काढलेत आम्ही. आणि नंतर बघा गर्दी, खूप गर्दी झाली. कोण आलं, काही जणींना तर मी भेटले पण नाही. आणि मी त्यांना नाही का गंजीवरून आणि नंतर हळदी कुंकू उरकून मी गेले ह्या मॅडमला आणायला. ह्यांना यायचंच नव्हतं. यांनी मला 5 मिनिटं आधी फोन केलाय की मम्मा गुड नाईट आय बी यू, मला नाही यायचं तुझ्याकडं. पण म्हणलं रात्री जर ही रडली बिडली तर आईला पण आणून सोडायला पण नाही होणार. म्हणून ह्यांना म्हणलं चला लवकर पटकन घेऊन येऊतं. कालच हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला आणि खूप उशीर झाला होता रात्री, त्याच्यामुळे मी काही रात्री व्हिडिओ शूट केला नाही. खूप कंटाळा आला होता. सकाळपासून जे काही ना काही सुरू होतं ते सुरूच होतं. आणि कार्यक्रमात पण असं होतं की माझ्याकडं आयफोन होता, त्याच्यामुळे सगळ्यांचे फोटो काढायला मीच होते. मला काय हळदी कुंकू द्यायला, तिळगुळ द्यायला, वाण द्यायला कोणीही बसवलं नाही, कारण मी फक्त फोटो काढायला होते. आणि सगळ्यांचे जवळजवळ 200 फोटो मी त्या दिवशी काढले होते. एवढे पाय दुखत होते आणि एवढं हे झालं होतं, पण खूप मजा आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ती आमूच्या लग्नातली साडी घातली होती, कारण ती तेव्हाच तेव्हा घातली आणि त्यानंतर तसा काही हे आला नाही की मी तेवढी छान साडी घालू म्हणून. आणि आता ह्या लग्नात तर मला ती साडी रिपीट करायची नव्हती, आम्हाला प्रत्येक वेळेस नवीन साडी पाहिजे ना. त्याच्यामुळं म्हटलं चला आता हळदी कुंकाचा कार्यक्रम पण आहे आणि ती छान दिसते लाल साडी हळदी कुंकाला, मस्त. आणि छान मेकअप पण झालं होतं. आणि मध्येच लाईट गेली तरी पण फक्त समोरचीच क्रिम्पिंग केली होती तेवढीच. आणि मेकअप काय बेसिक आपलं, जास्त काही मेकअप मला एवढं काही जमतही नाही आणि जास्त काही करायची गरज मला वाटत पण नाही, कारण मी अशीच छान दिसते. आय नो दॅट. आता ह्याला कॉन्फिडन्स म्हणा नाही तर काहीही म्हणा तुम्ही, ॲज यू विश. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला त्या दिवशी मला एक कॉन्फिडन्स आला की मी व्हिडिओ करायला पाहिजेत. अशात असं व्हायलं की व्ह्यूज पण येत नाहीत, जाऊ द्या मग पॉज करावं का काय करावं का. पण त्या दिवशी मला एवढ्या जणी भेटल्या आणि एवढं छान सगळ्यांनी म्हणलं की तिथं कमेंट करून नाही म्हणणं झालं. मग आम्ही तुम्हाला पर्सनली भेटून म्हणावं म्हणलं. एवढ्या नवीन मैत्रिणी भेटल्या. माझ्या जुनी मैत्रीण जी डीएडची 2-3 होत्या त्या पण आल्या होत्या. म्हणजे ह्या 2 वर्षात असं झालं की जशी सौ झाली आहे ना तशी माझा बाहेरचा कॉन्टॅक्ट पूर्ण म्हणजे बंद म्हणलं तरी पण चालेल. कारण
खूपच बिझी झाले होते मी, म्हणजे मी स्वतःला एवढं बिझी करून घेतलं होतं की मला नाहीच जमलं. कारण द्यावंच लागतं तेवढं. तुमच्याकडे जर लहान लेकरू असेल ना तर 2 वर्ष त्याला तुमचं 100% द्यावंच लागतं असं मला वाटतंय. आणि तिनं जशी 2 वर्ष झाली तशी मला थोडंसं रिलॅक्स वाटायला लागले. आणि मी ह्यावेळेस बाहेर निघले त्याच्यामुळे वाटलं सगळ्यांना भेटून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा माझ्यासाठी तो फॅन मुवमेंट होता. एक मुलगी होती आणि ती आली आणि एकदम अशी 4-5 बायकातून आली, अहो तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता बरं का, मला खूप आवडते तुमचे व्हिडिओ, मी सगळे बघते तुमचे व्हिडिओ आणि आपल्या गावातून तुम्ही पहिल्या आहात असे व्हिडिओ बनवणाऱ्या वगैरे. मला इतकं भारी वाटत होतं तेव्हा, म्हणजे माझ्यासाठी तो फॅन मुवमेंट होता. मला फार छान वाटलं त्या दिवशी. तर नंतर तिने माझा नंबर मागितला आणि ती माझ्या एका म्हणजे फ्रेंडची फ्रेंड म्हणलं तरी पण चालेल, पण असं एखादं अनोळखी येऊन तुम्हाला म्हणताय की बाबा तुम्ही खूप छान बनवता वगैरे, मग त्या ओळखीच्या म्हणणाऱ्यापेक्षा ना तो एक अनोळखी असतो ना की जो तुम्हाला येऊन म्हणतो की तुम्ही खूप छान बनवताय, छान करताय, असंच कंटिन्यू ठेवा वगैरे, तर ते जास्त खरं वाटतं. कारण ओळखीच्यांचं काय असतं, समोर म्हणतात चांगलं आहे आणि महागं तेच 4 बायका बसलात ना आपलं नसताना किंवा त्यात काय बनवतीये ते वाईट तिथं बोलणारच त्या. त्यामुळं ते मला माहिती आहे की कोण खरं आहे आणि कोण हे ते तेवढं लक्षात येतं आपल्या. पण एखादी अनोळखी व्यक्ती जेव्हा येऊन तुम्हाला म्हणते ना तेव्हा आपल्याला ते खरं वाटतं की बाबा चला आपण काहीतरी वेगळं करतोय आणि आपण हे कंटिन्यू ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे त्या दिवशी ना माझ्यात हे व्हिडिओ बनवायचा कॉन्फिडन्स थोडा आणखीन वाढलेला आहे. आणि चला तर आता आमचं तर हळदी कुंकू झालंय, पण बाकीच्यांचं थोडंसं हळदी कुंकू आणखीन कुणाकुणाचं राहिलेलं आहे. ते रोज एकीकडे. मला जर तुम्ही आणखीनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आपण भेटू अशाच पुढच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.